काय म्हणताय? आज व्हॅलेंटाईन डे आहे. कविता करू? व्हॅलेंटाईन डेवर मी काय कविता करणार? ह्या व्हॅलेंटाईन डे अलीकडं आम्हाला कळतंय, मग आमच्या कॉलेजच्या काळामध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्याच्या दिवसामध्ये स्पष्ट आहे, कोणावर प्रेम करण्याच्या पूर्वी आम्ही चळवळीवर प्रेम करू लागलो. व्हॅलेंटाईनपेक्षा आम्हाला मोर्चे हेच इव्हेंट वाटू लागले. आठवले साहेबांचे आदेश यायचे, जेल भरो, मोर्चे, नामांतराचे. आणि आठवते तो पण दिवस जेव्हा नामांतर झालं, आम्ही साखर वाटली, घरोघरी जाऊन साखर वाटली. माझ्या मराठा समाजाच्या मित्रांना पण तो आनंद झाला होता. ते खरं व्हॅलेंटाईन आहे. ह्या दोन जातींमध्ये जेव्हा प्रेम होईल ना, ते मनापासून पाहिजे. त्यातला भेदभाव, जेव्हा या दोन जातीतला भेदभाव मिटेल ना, तो आमच्यासाठी खरा व्हॅलेंटाईन, तेच आम्हाला वाटायचं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो समतेचा विचार आहे, तो समतेचा विचार घेऊन, तो बंधुत्वाचा विचार घेऊन, तो सामाजिक न्यायाचा विचार घेऊन जेव्हा आम्ही निघालो, आमच्यासमोर एकच नायक होता, अन्यायाचा प्रतिकार करणारा रामदास आठवले. आमचा संघर्ष नायक नव्हता. आणि त्यांनी शिकवलेले लढायला, प्रेम करायला. आम्ही चळवळीवर प्रेम करायला लागलो, चळवळीवर प्रेम करायला लागलो, महापुरुषांच्या विचारांवर प्रेम करायला लागलो, लढाईवर, आंदोलनावर प्रेम करायला लागलो. आणि त्यातच मित्र जमले, त्यातच मित्रांसाठी आपलं आयुष्य कुर्बान करायचं, असे ते दिवस होते. आणि मित्रासाठी आम्ही खूप करायचो. मित्राचं कुटुंब, आपलं कुटुंब, आणि अशी कुटुंब, अशी मित्र आम्ही वाढत गेलो. आमची रिपब्लिकन चळवळ वाढत गेली. आणि प्रत्येकाला आम्ही एकमेकांना आमचं कुटुंबच मानायचो. आता मात्र ते ओरिजिनल व्हॅलेंटाईन, ते ओरिजिनल प्रेम, ती माणुसकी, तो आपलेपणा. मी वाटी घेऊन शेजाऱ्यांकडे लांब जायचो. भाजी, डाळ एकमेकांच्या घरी जायची. खूप असा जिव्हाळा असायचा शेजाऱ्यांमध्ये. पण तो जिव्हाळा आहे ना, ते खरं व्हॅलेंटाईन आहे. पण ते आता कुठं नाही हो. आता हे सर्व आहे ना, तो एक दिवस 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, तो फक्त दिवस म्हणून साजरा करायचा आणि विसरून जायचा. त्या प्रेयसीला पण काय म्हणतात, ते सगळं लगेच दुसरी प्रेयसी असते दुसऱ्या व्हॅलेंटाईनला. असं नाही. आम्ही आयुष्यभर एकावरच प्रेम करत राहिलो. आणि आयुष्यभर ती आपली, आपण तिचे, असं असायचं प्रेम. पण आता नवीन वर्ष आलं, नवीन व्हॅलेंटाईन येतो, आणि ती एक नवीन व्हॅलेंटाईन असते. मुलींचं पण तसंच आहे, नवीन वर्षी नवा व्हॅलेंटाईन असतो त्यांचा. तर असं नसलं पाहिजे. ते खरं व्हॅलेंटाईन आहे, जे आयुष्यभर एकमेकांना, आणि पुढील जन्मी पण आपण एकत्र राहू. आता बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आम्ही काय पुढील जन्म वगैरे आणि मागचा जन्म मानत नाही. माझ्या त्या कवितेमध्ये पण होतं, आशिकी नावाची माझी एक कविता होती. तू नाजूक मोहक फुलपाखरू, तुझ्या नाजूक देहाला माझा वेठ बिगारी हात सहन होणार नाही, अशी ती कविता होती. परंतु सांगायचं एवढंच आहे की पूर्वीची माणसं ही, आम्ही पण आमचे बालपण ज्या संस्कारांमध्ये गेलं, आमचं कुमार अवस्था, आमची पौगंडावस्था, आमची युवा अवस्था, आमचं किशोरवयीन जीवन ज्या संस्कारात गेलं, ते असंच होतं की ते आयुष्यात जगतानाच व्हॅलेंटाईन होऊन जगत होते. ते असे दिखावा म्हणून व्हॅलेंटाईन नव्हते. अनेक लोकांनी एकमेकांवर प्रेम केलं, त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, त्यांची लग्न झाली वेगवेगळ्या ठिकाणी, पण त्यांनी ते प्रेम आपल्या मनात आयुष्यभर जपलं आणि एकमेकांसाठी ते जगले. आणि किती लोकांनी ज्यांच्यावर प्रेम केलं, त्यांच्याशीच लग्न केलं, आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आता व्हॅलेंटाईन वाढते त्यांच्या अंगकांडावर. परंतु आता मात्र त्या प्रेयसीसाठी जास्त वेळ, लगेच तिचा राग येतो, लगेच तिला कट करतात. ते मी बघतो, ते काय बरोबर नाही. हे थिल्लरपण आहे. फक्त व्हॅलेंटाईन एक साजरा करण्यापुरतं आहे. परंतु व्हॅलेंटाईन ही जी प्रेम भावना आहे ना, ती जगली पाहिजे माणसाने. तो जे प्रेम जगतो ना, तेच खरं प्रेम आहे, तेच खरं व्हॅलेंटाईन आहे. एवढंच.